नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीबाबत आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ होणार नाही तर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट। त्यापूर्वी आपणास विनंती आहे की जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका। अत्यंत कामाची बातमी शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वाढीबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे। सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे राज्यानुसार भिन्न आहे। तसेच केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयामध्ये देखील फरक आहे। केंद्र सरकारसह देशातील तब्बल 25 राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्ष आहे। केंद्र व देशातील 25 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यासह उर्वरित राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्ष करण्याची मागणी बऱ्याच दिवसापासून सुरू आहे। मात्र यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याबाबत राज्य आणि केंद्र सरकार नियमावली तयार करणार आहेत। सेवानिवृत्तीचे वय हे बदलत्या काळानुसार बदलणे अपेक्षित आहे असे मानले जात आहे। सेवानिवृत्तीचे वय हे तत्कालीन काळानुसार ठरविण्यात आलेले आहे। सध्याची स्थितीमध्ये राहणीमानाचा दर्जा जरी उंचावला असला तरी अनेक कर्मचाऱ्यांचे आरोग्य हे 50 वर्षाच्या नंतर साथ देत नाही असे न्यायालयाचे म्हणणे आहे। निवृत्तीचे वय हे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असावे असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे। अनुभवापेक्षा कार्यक्षमता अधिक महत्त्वपूर्ण आहे असे न्यायालयाच्या सदर निर्णयामुळे स्पष्ट करण्यात आलेले आहे। निवृत्तीच्या वय वाढीबाबत सरकार जे धोरण ठरवतील ते योग्य असेल असेही न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे।